नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डीप इकॉनॉमिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहत आहोत SYBAचा सेमिस्टर 4चा सायकोलॉजी ऑफ प्रोफेशनल रिलेशनशिप या विषयाचं प्रकल्प अहवाल. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या प्रकल्पाचा विषय आहे व्यावसायिक नातेसंबंधाचे मानसशास्त्र, गट व संघ व्यवस्थापनेचा अभ्यास. प्रस्तावना आहे. गटांमध्ये सदस्यांच्या परस्पर संवादातून कार्यक्षम संघ तयार होतो. प्रत्येक सदस्याची भूमिका, जबाबदारी, नियम आणि निर्णय प्रक्रियेत सहभाग ही संघात्मक यशाची गुरुकिल्ली असते. यासाठी गट विकासाचे टप्पे ओळखणे, सदस्यांमध्ये सहकार्य व अवलंबित्व समजून घेणे आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रस्तावना झाल्यानंतर तुम्हाला प्रस्तावना खूप मोठी आहे. संपूर्ण 1 पेज आपल्याला प्रस्तावना लिहायची असते. त्यानंतर येतो आपला प्रकल्पाचे उद्दिष्ट. प्रकल्पाचे उद्दिष्ट हे तुम्हाला मी 5 प्रकारे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये पहिला आहे गटवर्तन व गटविकासाचे 5 टप्पे समजून घेणं. दुसरा आहे कार्यगट व कार्यसंघ यातील फरक ओळखणं. तिसरं आहे गटांचे गुणधर्म, भूमिका, नियम, आकारमान यांचे महत्त्व. चौथा संस्थांमध्ये सत्ता, राजकारण, संघर्ष व वाटाघाटीची प्रक्रिया शिकणे. 5वा आहे प्रभावी संघ निर्मितीसाठी आवश्यक घटक ओळखणे. नेक्स्ट आहे प्रकल्पाच्या विषयावर आढावा घ्यायचा. तर पहिला आहे गटवर्तनाची संकल्पना, दुसरा आहे फॉर्मॅटिंग, तिसरा आहे स्टॉर्मिंग म्हणजे संघर्ष व मतभेद टप्पा. नेक्स्ट आहे आपला नॉर्मिंग म्हणजे नियम व सहकार्याचा टप्पा. नंतर परफॉर्मिंग म्हणजे उत्पादकतेचा टप्पा. नेक्स्ट आहे विघटन टप्पा आणि गटांचे गुणधर्म, त्याची भूमिका, नियम, आकारमान हे सगळं जसं जसं आपल्याला प्रकल्पाच्या वहीमध्ये लिहायचं आहे. विश्लेषणात्मक दृष्टिकोन, आता इथे फरक दाखवलेला आहे, त्यासाठी तक्ता तयार केलेला आहे. तुम्हाला देखील 3 कॉलममध्ये तक्ता करायचा आहे. कार्यगट व कार्यसंघ यातील फरक दाखवण्यासाठी घटक, कार्यगट आणि कार्यसंघ. उद्दिष्ट या घटकांमध्ये कार्यगट आणि कार्यसंघामध्ये काय फरक आहे ते आपल्याला दाखवायचं आहे. त्यानंतर 5वा आहे संघर्ष सत्ता, वाटाघाटी यांचं विश्लेषण. औपचारिक सत्ता, वैयक्तिक सत्ता. संघर्ष आणि वाटाघाटी विश्लेषण, त्यामध्ये संघर्षाचे वैयक्तिक संघर्ष, गटांमधील संघर्ष आणि संस्थात्मक संघर्ष. त्यानंतर वाटाघाटी, आता वाटाघाटीमध्ये काय काय असतं बरं, रणनीती आहे, प्रक्रिया आहे, उद्देश आहे. नेक्स्ट आहे विश्लेषणात्मक दृष्टिकोन. नंतर आहे गटनिर्णय प्रक्रियाचे विश्लेषण. गटनिर्णय त्यालाच विरुद्ध काय, व्यक्ती निर्णय. संघर्षाचे प्रकार दिले, समस्येला सामोरे जाणारा संघ, स्वयं व्यवस्थापित संघ. नंतर आहे प्रभावी संघ व निर्मितीचे घटक, त्याचे स्पष्ट उद्दिष्ट आणि ध्येय, समन्वय, पारदर्शकता, संवाद, विश्वासार्ह सहकार्य. नंतर आहे नेतृत्व व जबाबदारी. अगदी छोटा प्रकल्प आहे, तुम्हाला इथे सरते शेवटी सारांश लिहायचा. आणि संदर्भ सूची तुम्ही महाविद्यालयांची नोट्सचा पण उल्लेख केला त्याच्यामध्ये तरी चालेल. आणि आभार प्रदर्शन, हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कोणी हेल्प केलं, सहकार्य करते. अगदी शॉर्टकटमध्ये प्रकल्प देण्याचा प्रयत्न केलेला आहे मी. आणि नक्कीच तुम्हाला हा प्रकल्पातून जास्तीत जास्त मार्क्स मिळतील. SYBA सेमिस्टर 4 व्यावसायिक नातेसंबंधाचे मानसशास्त्र हा आपला प्रकल्प अहवाल आहे. आजचा प्रकल्पची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.